वारसा सेवेचा, विश्वास जनतेचा. धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार कुणाल बाबा रोहिदास पाटील यांना पंजा या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करा. जलसंधारण, आरोग्य, शिक्षण, रोजगार या विकासात्मक आणि धोरणात्मक काम करणाऱ्या कुणाल बाबांना प्रचंड मतांनी विजयी करा. चला तर मग धुळे ग्रामीण सुजलाम सुफलाम बनवूयात. कुणाल बाबा पाटील यांना साथ देऊयात. त्यांची निशाणी आहे पंजा पंजा पंजा. धुळे शहर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोकप्रिय उमेदवार अनिल अण्णा गोटे यांनाच विजयी करा. जलस्रोतांमध्ये पुरेसं पाणी असतानाही पाणी पुरवठ्याच्या प्रश्नावर दिशाभूल करणाऱ्यांना यंदा धडा शिकवाच. मत मागण्यास येणाऱ्यांना नक्की विचारा, दररोज पाणी पुरवठा करणार होते त्याचे काय झाले. चित्र बदलण्यासाठी आता लक्षात ठेवा मशाल चिन्ह. मतदान यंत्रावरील मशाल चिन्ह असलेले बटन दाबा. मतदान बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर 2024 रोजी. नमस्कार, आपले शहर आपला आवाज सिटी चॅनल बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. सूतगिरणी कामगार माझ्या परिवारातील घटक आहेत. जवाहर शेतकरी सहकारी. धुळे शहर मतदारसंघासाठी भाजपा महायुतीचा वचननामा जाहीर. तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपाला साथ द्या, केंद्रीय मंत्री CR पाटील यांचे आवाहन. कोट्यावधींचा निधी आणला मग विकास कुठे, समाजवादी पार्टीचा जाहीर सभेतून सवाल. भारत जोडो अभियानाचा महाविकास आघाडीला पाठिंबा. आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा इर्शाद जहागीरदार यांना पाठिंबा. आता बातम्या विस्ताराने. सूतगिरणी तात्पुरती बंद आहे. जानेवारी महिन्यात पुन्हा मोठ्या दिमाखात सूतगिरी सुरू करणारच, अशी ग्वाही महाविकास आघाडीचे उमेदवार तथा आमदार कुणाल पाटील यांनी लामकानी आणि सोनगीर येथील जाहीर सभेतून दिली आहे. कामगारांसह शेतकरी व तालुका माझ्या पाठीशी भरभक्कम आणि उभा असून मताधिक्य देत विजयी करेल, असा आत्मविश्वास कुणाल पाटील यांनी जाहीर सभांमधून व्यक्त केला आहे. धुळे ग्रामीण मतदारसंघात काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार कुणाल पाटील यांनी प्रचारात मतदारांच्या गाठीभेटी घेत वेग घेतला आहे. तालुक्यातील सोनगीरसह लामकानी परिसरात प्रचार रॅली काढीत भव्य प्रचार सभांच्या माध्यमातून आमदार कुणाल पाटील व महाविकास आघाडी पदाधिकाऱ्यांनी मतदारांशी संवाद साधला आहे. यावेळी माजी मंत्री बाला बच्चन, खासदार डॉक्टर शोभा बच्छाव, विधानसभा निरीक्षक संजू सोनवणे, आदिवासी नेते भरत जाधव यांच्यासह काँग्रेस व महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना आमदार कुणाल पाटील म्हणाले की सोनगीर सूतगिरणी व नवलनगर कारखाना कुणामुळे बंद आहे याचा शोध घ्यावा. तालुक्यात विकासाचे एकही काम न करणाऱ्यांना आम्हास प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही. सूतगिरणी कामगार हा माझ्या परिवारातील घटक असून वार शेतकरी सहकारी सूतगिरणी तात्पुरत्या स्वरूपात बंद आहे. जानेवारी महिन्यात मोठ्या दिमाखात जवाहर सूतगिरणी सुरू करणार, अशी ग्वाही यावेळी आमदार कुणाल पाटील यांनी प्रचार सभेच्या माध्यमातून उपस्थितांना दिली आहे. दरम्यान प्रचार सभेतून विरोधकांवर कठोर शब्दात टीका करण्यात आली. व्यासपीठावर विराजमान कुणाल बाबांचे प्रामाणिक शिलेदार आणि समोर बसलेले लामकानी गावाचे सुज्ञ नागरिक बंधू आणि भगिनींनो, आमच्या मिलिंददादा बैसानेंनी सांगितलं की कशा पद्धतीने कारभार चालू आहे, गावाचं किती शोषण केलेलं आहे. पण बंधूंनो, BJPला काही चांगला उमेदवारच भेटला नाही असं मला वाटतं. कारण राम बदाने हा उन्मत्त आणि संस्कारहीन असं व्यक्तिमत्व आहे. आमच्या गावावर 70 वर्षापासून यांच्या कुटुंबाची सत्ता आहे.
70 वर्षामध्ये हे गावाला सुद्धा पाणी पाजू शकले नाही. आमच्या आया बहिणी, आमचे लहान सहान एवढा एवढा पोरे रात पाटले ते तापीनं नळवर पाणी भरायला जास आणि हा धुळे ग्रामीणना विकास करायला चालना. लाज वाटली पाहिजे या राम बदानेला. अरे पाणी 70 वर्षामध्ये गावाला पाणी पाजू शकला नाही. 1982 ला सन्माननीय कलेक्टरांनी 1 हेक्टर 61 स्मशानभूमीसाठी जमीन दिलेली आहे. जवळजवळ 5.5 बिघा जमीन. महाराष्ट्रामधला हा नतद्रष्ट एकमेव पुढारी याच्या. धुळे शहरात IT पार्क, श्रीराम सृष्टीसह विविध विकासाची कामे केली जातील असा वचननामा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार अनुप अग्रवाल यांनी प्रसिद्ध केला आहे. आयोजित पत्रकार परिषदेत भाजप महायुती पदाधिकाऱ्यांचे उपस्थित भाजपाचा वचननामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. धुळे शहर विधानसभा मतदारसंघ महायुतीत भाजपाला सुटला असून भाजपाचे अनुप अग्रवाल महायुतीकडून शहर मतदारसंघात उमेदवारी करीत आहेत. श्री अनुप अग्रवाल यांनी नुकतेच आपले मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत आपला वचननामा प्रसिद्ध केला आहे. यावेळी स्वतः उमेदवार अनुप अग्रवाल, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, शीतल नवले, नाना करपे, भाजप शहराध्यक्ष गजेंद्र अंपळकर, श्री सतीश महाले यांच्यासह भाजप महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. वचननाम्यात काही करण्यात आले आहे की 42 एकरावर श्रीराम सृष्टी उभारले जाईल. शहरात IT पार्क करणार, पांझरा पार्क, डिजिटल लायब्ररी, जनसेवा ॲप धुळेकरांच्या सेवेत आणले जाईल. विमानतळाचे विस्तारीकरण करण्यासह विविध विकास कामे करण्यात येतील. जनतेने अनुप अग्रवाल यांना मताधिक्य देत भाजप महायुती उमेदवार विजयी करावेत असे आवाहन या प्रसंगी करण्यात आले आहे. त्याचेही 150 कोटी रुपये मंजूर केले. 7 पाण्यात टाक्या काम या चालू आहे. 6 महिने त्याला लागेल कालावधी. त्याच्यानंतर 1 किंवा 2 दिवसाआड नक्कीच या शहराला पाणी देऊ. आज 4 दिवसाआड आम्ही पाणी देण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत. जे 8-8, 12-12 दिवस पाणी भेटत नव्हतं, परंतु ज्यांनी 15 पासून नारे दिलेले आम्ही रोज पाणी देऊ, आणि आजही त्यांचा तोच नारा आहे, रोज पाणी देऊ. तर वाटतं का हे प्रश्न त्यांना जास्त मला विचारण्यापेक्षा मला व्हायचंय, मी झालेलो नाही. ज्या दिवशी होईल आणि नाही केलं तर नक्कीच तुमचा राग, तुमचा संताप माझ्यावर लागू नये. पालिकेच्या ताब्यात आहे, तिथं आज गौचरण जागा आहे. तर भविष्यात त्या जागेवरील आरक्षण बदलून आणि त्या ठिकाणी रामसृष्टी आम्ही करू शकतो. दुसरं, जसं आता लळिंगच्या समोर शासनाने स्वामीनारायण मंदिरला मोठी जागा दिलेली, लळिंगच्या बिलकुल समोर, तर त्या धर्तीवर सुद्धा आपण शासनाकडनं जागा घेऊन ही रामसृष्टी त्या ठिकाणी उभारू शकतो. तर अतिशय सुंदर अशी या शहरात आपण एक रामसृष्टी उभारणार आहोत. जर आरक्षण असेल, राज्याचा विकास करण्याची भूमिका भारतीय जनता पार्टी व महायुतीची आहे. धुळे ग्रामीण मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी भाजप महायुतीचे उमेदवार राम बदाणे यांना मताधिक्य देत विजयी करावे असे आवाहन केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांनी आयोजित दूध उत्पादक शेतकरी मेळाव्यातून केले आहे. धुळे ग्रामीण मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी व महायुतीचे अधिकृत उमेदवार राम बदाणे यांच्या प्रचारार्थ मतदारसंघात नुकतेच दूध उत्पादक शेतकऱ्यांचा मेळावा संपन्न झाला आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्री तथा गुजरात भाजपाचे अध्यक्ष CR पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत दूध उत्पादक व शेतकरी मेळावा घेण्यात आला. या प्रसंगी गुजरात येथील काही आमदार व मंत्री महोदय तसेच उमेदवार राम बदाणे, मनोहर बदाणे, बाळासाहेब बदाणे, बोरकुंड जिल्हा परिषद अध्यक्ष धरती देवरे, सुभाष देवरे, बबन चौधरी यांच्यासह दूध उत्पादक शेतकरी व दूध डेअरी यांचे व्यवस्थापक उपस्थित होते. भाजप व महायुती सरकारच राज्याचा विकास करू शकते. धुळे ग्रामीण मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी भारतीय जनता पार्टीला साथ द्यावी
आणि उमेदवार राम भदाणे यांना मताधिक्य देत विजयी करावे असे आवाहन या प्रसंगी करण्यात आले आहे. भाजपची सरकार पाहिजे की काँग्रेसची सरकार पाहिजे? भाजपची सरकार पाहिजे असेल तर तुम्हाला मतदान करावं लागेल आणि मतदान फक्त करायचं नाही, घरातील सर्व वोटर्स त्यांचं मतदान पण सकाळी 8 वाजता झालं पाहिजे. तुमच्या मोहल्ल्याचे लोक त्यांचं मतदान आता 5 दिवस अजून बाकी आहे. या 5 दिवसामध्ये तुमचे जे काही मित्र असतील, अख्या महाराष्ट्रामध्ये तुमचे कुठे ना कुठे मित्र असतील, नातेवाईक असतील, त्यांना तुम्ही फोन करा, SMS करा आणि त्यांना सांगा की सुरक्षित भारताकरता, सुरक्षित भगिनींकरता, सुरक्षित मुलांकरता, देशाचा विकास करता 2047चा विकसित भारताची कल्पना मोदी साहेबांनी केली आहे. ते पूर्ण करण्याकरता भारतीय जनता पार्टीचे युतीचे सरकार हे झालेच पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला सर्वांना प्रयत्न करायचा आहे. लोक येतात. यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. चेहरा आणि शरीरावरील अनावश्यक केस, मुरूम, गोंधन तसंच चेहऱ्यावरील पुटपुळ्या, चेहऱ्यावरील व्रण, डाग, मोस, वांग या आणि यासारख्या अन्य व्याधींपासून आपण त्रासला आहात का? मग एवढी चिंता करताय कशाला? कारण लेसर मशीनद्वारे उपचार पद्धती आता आपल्या धुळे शहरातच उपलब्ध झाली आहे. गोंधन काढण्यासाठी अत्याधुनिक क्यूसिस लेसर मशीन, आपल्या चेहऱ्यावरील तसेच त्वचेवरील विविध समस्यांच्या निवारणासाठी धुळे जिल्ह्यातील प्रख्यात त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर भूषण चौधरी यांचं चौधरी त्वचारोग क्लिनिक, गली नंबर 4, पाट बाजार, धुळे. फोन 235 570. धुळे शहरात कोट्यवधी रुपयांचा विकास निधी आणला गेला. प्रत्यक्षात गुणवत्तापूर्ण व दर्जेदार कामे झालीत का, असा सवाल समाजवादी पार्टीचे उमेदवार इर्शाद जहागीरदार यांनी जाहीर प्रचार सभेतून विचारला आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी समाजवादी पार्टीला साथ देत जहागीरदार यांना विजयी करावे असे आवाहन प्रचार सभेच्या माध्यमातून करण्यात आले आहे. धुळे शहरात समाजवादी पार्टीचे उमेदवार इर्शाद जहागीरदार निवडणूक लढवित आहेत. त्यांनी शहराच्या विविध भागात मतदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेत प्रचारात वेग घेतला आहे. जहागीरदार यांच्या प्रचारार्थ धुळे शहरातील 100 फुटी रोड, शालिमार हॉल नजीक व वाडीभोकर रोड लगतच्या शनी मंदिर नजीक येथे जाहीर प्रचार सभा घेण्यात आली. यावेळी प्रचार सभेत जहागीरदार यांच्या समवेत माजी नगरसेवक कैलास चौधरी, सलीम हाफिजी, अमीन पटेल, महेंद्र शिरसाट, वसीम अक्रम, पप्पू मुल्ला, तेजस रणसिंग, अमित मोरे, अफसर शेख, मोहम्मद हुसेन व सहकारी पदाधिकारी व कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. दरम्यान आयोजित प्रचार सभेतून वक्त्यांनी शहराचा मुद्दा समोर आणीत शहराच्या सर्वांगीण विकासासाठी समाजवादी पार्टीचे उमेदवार इर्शाद जहागीरदार यांना विधानसभेत पाठविण्याचे आवाहन केले आहे. ही सगळी बदलण्यासाठी तुम्हाला जसं आपलं घर चोरांपासून आपण कुलूप लावून सुरक्षित करता, तसं येत्या 20 तारखेला या कुलपाची चावी सायकल आहे, सायकल समोरील बटन दाबा आणि या चोरांपासून धुळे शहराला सुरक्षित करा. तुम्हाला मी हे सांगतो की जर 2014 ते 24 हे 10 वर्षात धुळ्यातले विकास कामांचं मूल्यांकन केलं गेलं ना, तर नवीन जेल बनवायला लागेल एवढे चोर गावतील. एवढी चोरी झाली आहे धुळे शहरात. आणि हे सगळे तुमचे आमचे पैसे यांनी खाऊन हे गब्बर झालेले. पण तुम्हाला मी सांगतो किती गब्बर होऊ द्या, जसं गरीब माणसाचं वाहन सायकल आहे, तसं जगातलं सर्वात श्रीमंत माणूस पण मुकेश अंबानी सकाळी उठला की चरबी जिरवायला सायकलच चालवतो जिम मध्ये. तर ही जी सायकल येणार आहे ना 20 तारखेला, हे गब्बरांची जी पैसे खाऊन जी चरबी चढली आहे ना, त्यांची ती पण चरबी ही सायकल जिरवणार आहे. तुम्ही एवढं लक्षात ठेवा, सायकलला विसरू नका. सायकल तुमच्या जीवनात, तुमच्या मुलांच्या जीवनात बदल आणण्यासाठी आणि तुमचं जीवन बदलण्यासाठी आम्ही आज ही लढाई लढतो. विकासावर रोड, गटर, नाली, रस्ते
वीज, कचरा, पाणी याला मी विकास मानत नाही. माझी जिम्मेवारी मानतो की माझ्या मतदारांना ही चांगली सुविधा मी द्यायची माझी जिम्मेदारी आहे. आणि हे करायसाठी विकासावर आम्हाला 10 गरिबांच्या मुलांसाठी असे शाळा उघडायचे आहे की जिथं बसलेलं आमचं गरिबाचं पोरग शिकत आहे तेच मुंबई आणि दिल्लीला लाखो रुपये फीस देऊन जे पोरं शिकतात तेच आमचं इथं. सभ्य सुसंस्कृत महाराष्ट्र घडावा व टिकावा यासाठी भारत जोडो अभियानाने महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला आहे. हुकुमशाही प्रवृत्ती मोडीत काढण्यासाठी जनतेने महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी करावेत असे आवाहन श्री तुषार गांधी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केले आहे. भारत जोडो अभियानाच्या माध्यमातून धुळे जिल्ह्यासह राज्यभर जनजागृती करीत विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असतात. राज्य हुकुमशाही प्रवृत्तीकडे गेल्यास राज्याचा विनाश अटळ आहे. रोजगार उपलब्ध होत नसतानाच आहेत ते देखील रोजगार परराज्यात स्थलांतरित होतानाचे धोरण दिसते. म्हणूनच सभ्य सुसंस्कृत समतावादी स्त्रियांना सन्मान व संत विचारांच्या परंपरेवर एकसंगता एकात्मतेने महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे ही भावना व्यक्त करीत भारत जोडो अभियानाने महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी महाविकास आघाडीला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. याकरिता पत्रकार परिषद घेत भारत जोडो अभियान पदाधिकाऱ्यांनी आपले मत व्यक्त केले. यावेळी तुषार गांधी, अविनाश पाटील, ॲडव्होकेट जेटी देसले, गोपी लांडगे, शकील अहमद, BA पाटील, नवल ठाकरे व सहकारी उपस्थित होते. के वक्त से ही हम लोग एक साथ काम कर रहे हैं और जैसे कहा वैसे कई संगठन ने उस नाम भारत के लोग के रिप्रेजेंटेटिव के रूप में मैं हूँ और हमने ये तय किया कि इन चुनावों में भी जैसे लोकसभा के चुनाव में भी एक विचारधारा के खिलाफ की लड़ाई चलानी है और उस विचारधारा के प्रतीक रूप जो भी पॉलिटिकल पार्टी या संगठन है RSS और BJP के स्वरूप में उसके खिलाफ लड़ाई करनी है. 2 ही लड़ाई, BJP के खिलाफ पॉलिटिकल लड़ाई और RSS के खिलाफ वैचारिक लड़ाई. ये 2 है जो हम एक बड़ा कोalition बना के कर रहे हैं. नॉन पॉलिटिकल कोalition है. खास करके महाराष्ट्र के इस चुनाव में हमने ये तय किया है कि हम जो गठबंधन महाराष्ट्र में जो एक महायुति या असलियत में महागठबंधन युति बनी है उस महागठबंधन युति के खिलाफ उसे हराने की. धुळे शहर मतदारसंघात समाजवादी पार्टीचे उमेदवार इर्शाद जहागीरदार यांना पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया धुळे शाखेने पाठिंबा जाहीर केला आहे. तसे पत्र सोपवित जहागीरदार यांचे समर्थन व प्रचार करण्याची भूमिका घेण्यात आली आहे. धुळे शहर विधानसभा मतदारसंघात समाजवादी पार्टीच्या वतीने इर्शाद जहागीरदार निवडणूक लढवित आहेत. विकास कामांच्या मुद्द्यावर मते मागणाऱ्या इर्शाद जहागीरदार यांच्याविषयी बहुसंख्य मतदारांमध्ये आदराची भावना निर्माण होत आहे. जहागीरदार यांना शहर विधानसभा मतदारसंघासाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया धुळे शहर शाखेने आपला पाठिंबा जाहीर केला आहे. जिल्हाध्यक्ष कीर्ती गांगुर्डे यांच्या सहीचे पाठिंबा असल्याचे पत्र जहागीरदार यांना नुकतेच देण्यात आले असून समर्थन व प्रचार करण्याची भूमिका घेण्यात आली आहे. याचबरोबर सिटी चॅनल बातमीपत्र समाप्त झाले. नमस्कार.